हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात? फिरताय ना? फिरत राहा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या फंजॉयमेंट फॅमिलीमध्ये मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्ही आतापर्यंत दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि मित्रांनो, यापुढेही तुमचे प्रेम असेच राहू द्या आणि आपल्या चॅनलला तुमचा प्रतिसाद असाच लाभू द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चला आणि ही अतिशय नवीन नवीन माहिती इतरांपर्यंत देखील पोचवत राहा. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला आता सुरुवात करणार आहोत. आपण आज निघालो आहोत तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाला भेटण्यासाठी. ते म्हणजे आपण आता जात आहोत कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी. हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच बनवून राहा. आणि या ठिकाणी मी तुम्हाला पोचायचे कसे, राहायचे कुठे आणि एकूण खर्च किती येईल या संपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी पुरवणार आहे. गणपतीपुळे या ठिकाणी पोचण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जावे लागते ते म्हणजे रत्नागिरीला. तर मित्रांनो, आता आपण रत्नागिरीला येऊन पोचलेलो आहोत. रत्नागिरीला येण्यासाठी पुण्याहून कुठल्याही प्रकारची डायरेक्ट ट्रेन उपलब्ध नाही आहे. त्यासाठी तुम्हाला यावे लागते ते मुंबईला. मुंबईहून तुम्ही ठाण्याहून रत्नागिरीसाठी ट्रेन बुक करू शकता. आणि मुंबईहून रत्नागिरीला जाण्यासाठी जवळपास 5 ते 6 तासांचा अवधी तुम्हाला या ठिकाणी लागतो. जर तुम्हाला ट्रेनने जायचे नसेल तर पुण्याहून तुम्ही रत्नागिरी येण्यासाठी तुम्ही खाजगी बसेसचा वापर करू शकतात किंवा तुम्ही एस टी महामंडळाच्या बसेसनेसुद्धा रत्नागिरीला तुम्ही येऊ शकतात. खाजगी बसेसचा फायदा एक असा आहे की त्यामुळे तुम्ही डायरेक्टली गणपतीपुळे या ठिकाणी तुम्ही पोचू शकतात. अदरवाईज तुम्हाला रत्नागिरीला येऊन त्या ठिकाणून देखील तुम्ही रत्नागिरीला उतरल्यानंतर गणपतीपुळे या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. तर रत्नागिरीपासून गणपतीपुळे हे अंतर साधारण 25 ते 30 किलोमीटर इतकं आहे. गणपतीपुळे किंवा रत्नागिरी या ठिकाणी जर तुम्ही पहिल्यांदाच जर येत असाल तर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो मित्रांनो, रत्नागिरी स्थानकावर उतरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अगदी स्थानकापासून देखील तुम्हाला ऑटो रिक्षा उपलब्ध आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर कदाचित या ठिकाणी तुम्हाला रेट्स थोडेसे जास्ती बघायला मिळतील. तर यासाठी तुम्ही एक काम करू शकतात. थोडंसं रत्नागिरी स्टेशनपासून हार्डली 5 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला हायवे लागतो आणि हायवेवरून तुम्ही गव्हर्नमेंटच्या आपल्या एस टी महामंडळाची बस पकडून या ठिकाणून तुम्ही थेट गणपतीपुळे या ठिकाणी अगदी कमी खर्चामध्ये या ठिकाणी पोचू शकतात. आणि जर तुम्हाला बसने जायचे नसेल तर तुम्ही डिरेक्टली रत्नागिरी स्थानकापासून ऑटो रिक्षा करून थेट गणपतीपुळे या ठिकाणी पोचू शकतात. तर रत्नागिरी स्टेशनपासून गणपतीपुळे या ठिकाणी जाण्यासाठी साधारण 600 ते 700 रुपये तुम्हाला एका रिक्षासाठी तुम्हाला या ठिकाणी मोजावे लागतात. रत्नागिरी स्थानकावर उतरल्यानंतर या ठिकाणी आम्ही एक ऑटो बुक केली आणि ऑटो रिक्षावाल्याने आमच्याकडून स्थानकापासून थेट गणपतीपुळे मंदिरापर्यंत सोडण्यासाठी साधारण 700 रुपये चार्जेस आमच्याकडून आकारण्यात आले. आणि या ठिकाणूनच सुरू झाला आमचा कोकणातला अतिशय सुंदर असा प्रवास. कोकण. मित्रांनो, कोकण हा शब्द जरी नुसता तोंडातून उच्चारला तरी चढदिशी डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकणातलं सर्व बाजूंनी पसरलेलं कोकणातलं वैभव. ते म्हणजे चौतर्फा दिसणारी हिरवीगार झाडी, कोकणातला तो अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र, रस्त्याच्या चौतर्फा दिसणारी आंब्याची, फणसाची, काजूची आणि शहाळ्याची झाडं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ती विसरून चालणार नाही बरं का मित्रांनो, ती म्हणजे कोकणातली साधीभोळी माणसं. तुम्हाला ते सॉन्ग तर नक्कीच माहिती असणार मित्रांनो. कोकणची माणसं साधीभोळी, हृदयात त्यांच्या भरली शाळी. होय मित्रांनो, कोकणाप्रमाणेच अगदी त्या शाळ्याप्रमाणेच इथली माणसं देखील अतिशय प्रेमळ आणि साधीभोळी आपल्याला बघायला मिळतात.
गणपतीपुळे जाताना तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरीतलं कोकणातलं वैभव या ठिकाणी अनुभवायला मिळतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला अथांग असा पसरलेला निळाशार समुद्र आणि त्या समुद्रकिनारची असलेली पांढरी वाळू तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. वेगवेगळे बीचेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. फायनली आपण आता येऊन पोचलेलो आहोत गणपतीपुळे या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम प्रश्न पडतो तो म्हणजे राहायची व्यवस्था करायची तर कुठे. तर मित्रांनो, हा होता मुलांच्या समर वॅकेशनचा सीझनचा शेवटचा शनिवार रविवार. त्यामुळे मित्रांनो गर्दी अतिशय अफाट अशी गर्दी या ठिकाणी होती. त्यामुळे रूम्स वगैरे मिळणं या ठिकाणी जरा कठीणच झालेलं होतं. त्यामुळे आम्ही रूमच्या शोधात या ठिकाणी बऱ्यापैकी फिरलो आणि सगळीकडे रूमची भाडे अतिशय दुप्पट आणि तिपटीने या ठिकाणी वाढलेली आम्हाला बघायला मिळाली. त्यामुळे बराच वेळ फिरल्यानंतर फायनली आम्ही या ठिकाणी एक वाडा आम्हाला या ठिकाणी मिळाला आणि तो वाडाही अतिशय मित्रांनो खूप अतिशय मजेदार होता. आपण अलिशान हॉटेलमध्ये किंवा इतर वेगळ्या लॉजिंगमध्ये तर नेहमीच राहतो, परंतु आपण कोकणात आलो आणि त्यामुळे जरा काहीतरी वेगळी गोष्ट अनुभवायची म्हणून आम्ही हा वाडा निवडण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे हा जो वाडा होता तो प्राचीन कोकणातला अतिशय प्राचीन पद्धतीचा तो 350 वर्ष जुना हा वाडा या ठिकाणी होता. त्यामुळे हे खास कारण आमचं होतं हा वाडा निवडण्यामागचं. हा वाडा जितका जुना होता तितकीच जुनी होती ती ह्या वाड्यातली बाग आणि त्या बागेतली जुनी झाडं. या वाड्यामध्ये आम्हाला बघायला मिळाली फणसाची, चिक्कूची, आंब्याची, केळीची अशी अनेक कोकणातल्या रानमेव्याची झाडं आम्हाला या बागेमध्ये या वाड्यामध्ये आम्हाला बघायला मिळाली. हे प्रमुख आकर्षण मित्रांनो या वाड्यातलं हे होतं. सकाळचं आंघोळीसाठी लागणारं पाणी देखील या ठिकाणी आधुनिक पद्धतीने गरम न करता जुन्या काळातल्या बंबावरती या ठिकाणी गरम केलं जात होतं. त्यामुळे इथली प्रत्येक गोष्ट ही आवर्जून बघण्यासारखी होती. आणि तुम्ही जर नवीन असाल, या नवीन युगातले असाल आणि तुम्हाला जर जुन्या गोष्टींची काही माहिती जर बघायची असेल तर या ठिकाणी आम्हाला बऱ्याच जुन्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळाल्या. जुन्या काळातली कौलारू घरं देखील या ठिकाणी आम्हाला जशीच्या तशी अजूनही या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाली. या ठिकाणी या वाड्यामधल्या राहायच्या रूम्स होत्या त्या देखील जुन्या काळातल्या लाकडी छताच्या रूम या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या. अतिशय साध्या पद्धतीच्या परंतु अतिशय थंड अशा रूम या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाल्या. परंतु जरी हा वाडा होता तरी सर्व सुविधांनी सुसज्ज असा हा वाडा होता. डबल बेडच्या एका छोट्या सिंगल रूमसाठी या ठिकाणी आमच्याकडून 800 रुपये या ठिकाणी आकारण्यात आले. आणि या वाड्याचं गणपती मंदिरापासूनचं अंतर देखील अगदी काही मिनिटांचंच अगदी पायी चालणे इतकंच होतं. त्यामुळे हा मंदिरापासून अतिशय जवळ देखील होता. त्यामुळे जायला यायला अतिशय सोयीस्कर असा हा वाडा होता.
त्यानंतर आता फ्रेश वगैरे होऊन आंघोळ वगैरे करून आम्ही आता जायला निघालो श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. वाड्यातून बाहेर निघाल्याबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघायला मिळतात ती अनेक हॉटेल्स, तसेच ब्रेकफास्टसाठीची सोय आणि या ठिकाणची कोकणातल्या वस्तूंची निरनिराळी अशी ही दुकानं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. या वाड्यापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती पायी हे मंदिर होतं. वाटेत जाताना रस्त्याच्या बाजूला जुनी अशी लाल कौलारू घरं आपल्याला कोकणातली बघायला मिळाली. तसेच या ठिकाणी विविध थंड पेयांची दुकानं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. सर्वत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला फणसाची, नारळाची झाडं या ठिकाणी बघायला मिळतात. जवळ पुढे आल्यानंतर मंदिराच्या समोरच अगदी या ठिकाणी MTDC गव्हर्नमेंटचं हे रिसॉर्ट देखील होतं. या ठिकाणी देखील तुम्ही तुमची राहायची व्यवस्था करू शकता. समोर लाल रंगात जे दिसतं आहे ते आहे गणपती मंदिराकडे जाण्याचं प्रमुख प्रवेशद्वार. आणि बाजूलाच होती कोकणातल्या सुप्रसिद्ध अशा पदार्थांची म्हणजेच कोकम सरबत, आवळा सरबत, जेलीज, चॉकलेट्स, कँडीज अशा खाद्यपदार्थांची दुकाने. प्रमुख प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर सर्वत्र दिसत होती ती उंच उंच नारळाची झाडं आणि उजव्या बाजूला होता अथांग असा, शेवट अंत न दिसणारा अथांग असा निळाशार समुद्र. शनिवार असल्यामुळे, सुट्टीचा वार असल्यामुळे या ठिकाणी बरीचशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होती. जून महिना असल्या कारणाने वातावरणही बऱ्यापैकी थंड या ठिकाणी होतं. समोरच आता या ठिकाणी चपला व बूट काढण्यासाठी मोफत चप्पल स्टँडची सुविधा देखील होती. तसेच पुढे गेल्यानंतर पूजेचे साहित्य वगैरे घेण्यासाठीची बरीचशी स्टॉल या ठिकाणी बघायला मिळाली. या ठिकाणी लहान मुलांची खेळणी, गणपती बाप्पाचा प्रसाद, नारळ अशी अनेक दुकाने या ठिकाणी बाजूलाच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. या ठिकाणाहून बाप्पाचा प्रसाद घेऊन आम्ही निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. या ठिकाणी बऱ्याच अशा झिगझॅग लाईन पार केल्यानंतर आम्ही पुढे येऊन पोचलो आणि या ठिकाणी सर्वप्रथम लागले ते आपल्याला दिसले ते उंदीर मामा. या ठिकाणी बरेच लोक उंदीर मामाच्या कानामध्ये आपली प्रार्थना व आपल्या इच्छा या ठिकाणी कानामध्ये सांगतात आणि त्या नक्कीच आपल्या पूर्ण होतात अशी या ठिकाणी आख्यायिका आहे. या ठिकाणी मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उपलब्ध असतं. आपण आता या ठिकाणी आतमध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि आपण मंडपात बघू शकता अतिशय प्रचंड अशी गर्दी आणि मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. तसेच पुढे आल्यानंतर या ठिकाणी गणपती बाप्पाचं प्रसादालय तसेच अन्नछत्र या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण मोफत या ठिकाणी गणपती बाप्पाचा खिचडीचा प्रसाद या ठिकाणी आपण घेऊ शकतो. लाईनीत गेल्यानंतर पुढेच आपल्याला जर या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी किंवा अन्नदानासाठी काही देणगी जर द्यायची असेल तर या ठिकाणी आपण देणगी या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला दिसते ते गणपती बाप्पाचे प्रमुख गणपतीपुळ्याचं हे मंदिर आणि गणपती मंदिराच्या बाजूलाच दिसतो तो अथांग असा पसरलेला समुद्र.
तर मित्रांनो, हे समोरची दिसतं आहे तेच आहे गणपतीपुळेचं श्री क्षेत्र, गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं सुंदर असं हे मंदिर. आता आपण हळूहळू लाईनीत पुढे सरकून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आपण आता आतमध्ये एंट्री करणार आहोत. आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूलाच आपल्याला बघायला मिळतो तो गणपती बाप्पाचा गाभारा आणि त्या गाभाऱ्यात असलेली सुंदर आणि प्राचीन असलेली गणपती बाप्पाची मनमोहक अशी मूर्ती. या ठिकाणी मित्रांनो, हे देवस्थान अतिशय जागृत असून या ठिकाणी लोकांच्या इच्छा आणि नवस हे नक्कीच पूर्ण होतात. त्यामुळे या ठिकाणी भाविक या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात आणि आपले नवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी गणपती बाप्पाला भेटण्यासाठी येत असतात. त्यानंतर दर्शन घेऊन आपण आता या ठिकाणी बाहेर आलेलो आहोत आणि बाहेरून आपण बघू शकतो अतिशय सुंदर असे हे गणपती मंदिर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि गणपती मंदिराच्या पाठीमागेच भला मोठा असा हा डोंगर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि समोरच आपल्याला बघायला मिळतो अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा. ज्या ठिकाणी तुम्ही समुद्रकिनारा जाऊन मनसोक्त पाणी खेळण्याचा या ठिकाणी तुम्ही आनंद या ठिकाणी लुटू शकतात. परंतु मित्रांनो, समुद्रकिनाऱ्यावर पाणी खेळताना तुम्हाला सावधानताही बाळगायची आहे. इथला समुद्र सपाट नसून थोड्या अंतरावरच खोल असल्याकारणाने इथे जरा तुम्ही पाणी खेळताना काळजी देखील घ्यायची आहे. त्यानंतर बाहेर आल्यानंतर जवळच आपल्याला बघायला मिळते ती त्र्यंबक भट भिडे यांची समाधी. हे त्र्यंबक भट म्हणजे ज्यांना गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत झाला तेच हे त्र्यंबक भट भिडे. भिडे हे गणपतीपुळे गावचे प्रमुख होते. त्यांना मोगलाईच्या काळात म्हणजे साधारण 1600च्या पूर्वी त्यांच्यावर संकट कोसळले. ते दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या वनात तपश्चर्या सुरू केली. अन्न पाणी वर्ज्य करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थळे व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे. माझी सेवा पूजा अर्चा कर, तुझे संकट दूर होईल. या दृष्टांतानुसार भिडे यांनी हे स्थळ शोधून काढले आणि हे ठिकाण गणपतीपुळे या नावाने पुढे जाऊन खूप प्रसिद्ध झाले. यानंतर दर्शन वगैरे सगळं आटोपून झाल्यानंतर आम्ही निघालो समुद्रकिनारी पाण्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. Running wild. Now the morning is the afternoon. We lay awake in bed. The laughs so loud as the hours pass. We're gonna do it all. तर मित्रांनो, कशी वाटली ही संपूर्ण गणपतीपुळेबद्दलची माहिती? लाईक करून कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला शक्य होईल तितके
इतरांपर्यंत देखील पोचवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओबद्दल किंवा नवीन ठिकाणांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत बघत रहा आपलेच तुम्हा सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल फनजॉयमेंट. धन्यवाद.